3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. वीर सावरकर मानहानी खटल्यामध्ये राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा. निर्भया फाउंडेशनचा खटला 4 वर्षांनी संपुष्टात. वैयक्तिक कारणामुळे याचिकाकर्त्यांची माघार. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. 3 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीमध्ये निर्णय. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर नरेश अरोरा दिसले नाहीत. अरोरा महाराष्ट्रात की दिल्लीत? अमोल मिटकरींचा सवाल. दादांच्या अपघातावर सभागृहात चर्चा झाली नसल्याची मिटकरींची खंत. नाशिकमध्ये स्त्री बीज तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. डॉक्टर अमोल पाटीलच्या IVF केंद्रातून 96 महिलांची बीज खरेदी. नाशिकमधील आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित. गॅस टंचाईमुळे रेल्वेतील जेवण सेवा धोक्यात. टंचाई कायम राहिल्यास जेवण सेवा बंद होणार. बुकिंग वेळी जेवण बुक केलेल्या प्रवाशांना रिफंड मिळणार. आखातामधील युद्धाचा सामान्य जनतेवर परिणाम होता कामा नये. पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना. तर मोदी सरकारमुळे देशावरचं संकट अधिक गडद होणार. प्रियंका गांधींचा हल्लाबोल. गॅस टंचाई निर्माण झाल्यानं स्वयंपाकासाठी विद्युत उपकरणांची खरेदी वाढली. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या मागणीमध्ये वाढ. नाशिक म्हाडा 20% राखीव भूखंड घोटाळ्यामध्ये अखेर नावासह गुन्हा दाखल. शहरामध्ये 262 एकर जमीन घोटाळा. 194 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. यंदा रत्नागिरीचा हापूस आंबा दुर्मिळच. हापूस उत्पादनात 80% घट. वाशी मार्केटमध्ये दिवसाला 150 पेट्यांची आवक. ऐन उन्हाळ्यात विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा. 14 आणि 15 मार्चला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये एका भाविकाची बॅग चोरी. बॅगमध्ये 6 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. या प्रकरणी एका महिन्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अजिंठा लेणी परिसरामध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. 100 ते 120 पर्यटक जखमी. श्रीलंका, थायलंडच्या पर्यटकांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरात एसटी बसला आग. बसमधील 48 प्रवासी थोडक्यामध्ये वाचले. टायर फुटल्यानं बसनं घेतला पेट.